हेचे दान देना देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईल आवडी हेची माझी सर्व जोडी महायोग पीठे तटे भीम रत्यं वरपुंडलिकाय धातु मुनिम्रे समागस्य दिष्टं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं मनोरियन्तमुख्यं श्रीरामदूत चले आओ जी पवन कुमार पधार हरि वीर शरण चले आओ जी पवन कुमार पधार हरि वीर शरण चले आओ जी पवन कुमार पधार हरि वीर शरण चले आओ जी पवन कुमार पधार हरि वीर शरण
हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन घेतलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय संत श्रेष्ठ संत श्रोणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू निवासी छत्रपती शिवाजी राजांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा मागणीपर प्रकरणातील अभंग आजच्या या सेवेसाठी आपण निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागणं मागताय. देवा मला दान पाहिजे पण त्यात काय तर तुझ्या नामाचा विसर मला व्हायला नको. त्यावेळेस भगवंताने तुकोबारायांना विचारावं म्हणले तुकोबाराय तुम्ही मागताय की माझा विसर पडायला नको मग मी हे जर वरदान तुम्हाला देऊन टाकलं मग तुम्ही काय करणार. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात देवा मी तुझ्या गुणांचं गायन आवडीने करेन. म्हणले तुकोबाराय फक्त गुणांचं गायन करून चालत नाही सगळं जग धन मुक्ती संपदा यामागे धावतंय तुम्ही सुद्धा काहीतरी मागा. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात देवा मला धन नको मुक्ती नको काही नको फक्त तुझ्या नावाचा विसर व्हायला नको. एवढंच नाही तर तुझी भक्ती घडावी म्हणून पुन्हा या गर्भवासामध्ये मला सुखाने जन्माला घाल अशी मागणी तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतात. विठ्ठला विठ्ठला या ठिकाणी अभंगाकडे वळण्यापूर्वी छोटासा परिहार द्यायचा तो असा सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह मार्गशीर्ष महिन्याच्या पवित्र या ठिकाणी पर्व काळावर गेल्या 7 वर्षापासून या सप्ताहाचं आयोजन नियोजन या ठिकाणी आहे आणि या 7व्या वर्षी माझ्यासारख्या अज्ञान पामराच्या वाटेला मी तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या त्या ठिकाणी आज्ञेने या ठिकाणी उभं राहण्याची मला संधी दिली. तुम्ही सर्वांनी संधी दिली तुमच्या मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करते. तसं बघायला गेलं तर या गावात माझी पहिली संधी बरोबर का. मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही मला ओळखत नाही असं नका करू. मला आयुष्य काढायचंय. गेल्या 7 वर्षापासून तुम्ही सर्वांच्या सहकार्याने हा सप्ताह चालतोय. एकटे आम्ही एवढं करू शकत नाही. या ठिकाणी सगळं माझंच माहेर बसलंय बरं का. तिकडे ढोलीहून सुद्धा माझे मामा म्हणजे बबन साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. परत आपल्या टोळीहून माझं माहेर टोळी माझं माहेरच आहे. इकडे धान्य साखरी धान्याहून बघा माणसाने यावं जन्माला पण नशीब काढून यावं कारण की प्रत्येकाला एवढे माहेर भेटत. मला एवढं अनुभव दे इथं महाराजांचं कोणीच नाही. आई वडील 3च जण आले धामणगाव त्यांचं कोणीच नाही. सगळं माझंच माझं. या ठिकाणी वाघासारखे 2 भाऊ इथं मुलं बसलेत. पखवाजाला ऑर्गन वादक इकडे बहिणी माझ्या मुली सगळं माझं ऐकणारे पण माझे. आता 3 जण काय काय ऐकतील बरं धामणगावून आलेले. आनंद वाटतो. आजचं कीर्तन हे मला इथे या ठिकाणी कीर्तन नाही करायचं तुम्हा सर्वांशी बोलायचंय कारण वर्षभर एवढे जण समोर बसून बोलणं होत नाही आणि तुम्हीही मला बघायला येत नाही म्हणताय. मी केव्हाचं माहेर म्हणते सगळ्यांची कॉलर भावांची ताट होते भावजया वर मान करून करून पाहताय. पण सांगू का दिवाळी आली पण एकही माहेरचं आला नाही बरं का. कारण कोपऱ्यात बोललेलं कोणाला कळणार म्हणून 4 लोकांमध्ये सांगते. माहेरचं कोणी आलं नाही घ्यायला. दिवाळीला कोणी विचारलं कारण तुमच्या जवळ राहते म्हणून ना आले होते. सगळ्यांनी विचारलं होतं कारण वर्षभर दिवाळी करतात तुम्ही लोक माझी म्हणून तुमच्याकडून दिवाळीची अपेक्षा करत नाही. बघा या ठिकाणी सर्वात ज्येष्ठ मंडळी आमचे मधुकर नाना असतील श्रीराम नाना असतील श्रीराम बापू असतील आमचे अशोक अप्पा असतील इकडे सोनारांना असतील सर्वच ज्येष्ठ मंडळी यांचा हात धरून मी चालली आणि त्यांचा हात धरून त्यांनी मला माझा हात धरून त्यांनी मला उभं केलं. हे सर्व मंडळी असेल माझे भाऊ असतील या ठिकाणी. फक्त नातं लावणं सोपं आहे बरं का पण त्याला निभवणं कठीण आहे आणि ते 7 वर्षापासून त्या ठिकाणी निभवत आहे. या सर्वांच्या साहाय्याने या सर्वांच्या सहकार्याने मी या ठिकाणी येऊन पोहोचले म्हणून त्यांचे त्या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल. या ठिकाणी बरीचशी मंडळी आपल्या परिसरातून गावात माझे जास्त नावं लक्षात राहत नाही पण परिसरातून अंतुर्ली असेल खडक देवडा असेल इकडे बांबरूड असेल जवळचे सगळे तारखेडा असेल सर्वच मंडळी उपस्थित आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी 4-4 5-5 ग्रामसेवक सुद्धा आहेत. ते जास्त मला मोठा आनंद झाला का कारण मला स्वतःचं घर
2-4 दिवसात माझं घर मंजूर होऊन जाईल. येऊन बसले, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहे आमचे हरिभक्त पारायण सावता महाराज मोहालीकर, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. पैसा कमवण्यापेक्षा माणसं जोडलेली कधीही कामात येतात आणि म्हणून महाराज आणि मी आम्ही दोघांनी ठरवलंय की पैशाच्या मागे लागायचं, पैसा कमवायचा नाही, माणसं कमवायची. कारण माणसं कमवली तर माणसं अशी आपल्यासाठी येऊन पोचतात. पैसा काही कामाचा नाही. परत पुन्हा पुन्हा तुमच्या त्या ठिकाणी चरणावर नतमस्तक होते. या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थिती आहे. गेल्या 7 दिवसापासून सुंदर अशी गायनासाठी जे साथ करतायत अशा हरिभक्तपारायण गान कोकिळा आमच्या सुवर्णताई असतील, ताईंचे मनापासून आभार व्यक्त करते. या ठिकाणी ईश्वरीताई असेल, ईश्वरीताईचे देखील मनापासून आभार व्यक्त करते. या ठिकाणी आज माझं भाग्य की माझे 2 भाऊ येऊन पोचले. आमचे नितीनजी महाराज असतील, जगन महाराज असतील, महाराजांची या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते. आमचे प्रवीण माऊली भातखेड्याहून ऑर्गनची साथ देण्यासाठी आले, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. मृदुंगासाठी तुमचे सगळ्यांचे बाचे नातू बसले, त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते. यूट्यूब शूटिंग दादा असते, त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते. किसन बाबा या ठिकाणी येऊन पोचले, त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते. आता सगळ्यांचे आभार व्यक्त करणं झालं, साऊंड सिस्टीमवाल्यांचे देखील आभार व्यक्त त्या ठिकाणी करते. 7 दिवसापासून तेही बटणं फिरून फिरून थकले. आमचे रवी सर असतील, सर्वच मंडळी. पण ज्यांनी इथं उभं राहण्याची संधी दिली त्यांचं जर नाव नाही घेतलं तर ते म्हणतील तुमचे होते म्हणून माझ्यावर अन्याय झाला, बरोबर की नाही? म्हणून त्यांचं सुद्धा नाव घेणं गरजेचं आहे. तुमच्या सर्वांचे पाहुणे जावाई, त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते. आणि एवढंच नाही तर आमची मुक्ताबाईचे सुद्धा आभार व्यक्त करावे लागतील. कारण रोज हा टाइम तिचा जागण्याचा नाहीये, पण ती उभी राहिली. बोरोसून माझ्या नणंदबाई आल्या आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते. कसं नणंद म्हटलं म्हणजे जरा अवघडच आहे, त्यांचं नाव घ्यावं लागेल. म्हणून त्यांचं नाव घेणं गरजेचं. म्हणजे भावाला त्रास देतील ना घरी जाऊन, तुम्ही सांगितलं चला, त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे. विद्यार्थिनी आहेत आपल्या, तुमच्या सगळ्यांच्या संस्थेच्या विद्यार्थी आहेत. सर्वांचं त्या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते. विठाला विठाला या ठिकाणी तुकोबारा भगवंताकडे मागणी मागतायत. बघा, वारकरी संप्रदायामध्ये नियम आहे की 7 दिवसाचा सप्ताह असो, 3 दिवसाचा असो, महिन्याचा असो, पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने नामाचं महत्व सांगावं, 7व्या दिवसाच्या कीर्तनकाराने भगवंताकडे मागणी मागावी आणि 8व्या दिवसाच्या कीर्तनकाराने भगवान गोपाळ कृष्णाच्या त्या ठिकाणी लीलांचं वर्णन करावं. आणि त्याच रीतीप्रमाणे मी आज तुमच्या समोर त्या ठिकाणी भगवंतासमोर आणि तुमच्याही समोर मी मागणी मागणार आहे. तुकोबाराय भगवंताकडे मागणी मागताय, पण ऐका, मागणी मागणाराचाही अधिकार असायला पाहिजे आणि देणारा सुद्धा अधिकारी असला पाहिजे. आता ज्याच्याकडे मागणी मागायला जातो तो आपल्याला देऊ शकतोय का हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आणि ज्याच्याकडे मागायला जातो त्याच्याकडे आपला काही बॅलन्स शिल्लक आहे का? जसं एखाद्या बँकेत आपण जातो, बँकेत जर बॅलन्स नसला तर त्या ठिकाणी स्लिप भरून काय फायदा? बॅलन्स असेल तेव्हाच आपल्याला काहीतरी मिळेल. तसं या ठिकाणी सुद्धा आपण काहीतरी पुण्य केलं असेल तेव्हाच आपण देवाकडे काहीतरी मागण्यासाठी जाऊ. पण या ठिकाणी मागणारे तुकोबाराय आणि देणारा साक्षात पांडुरंग परमात्मा होता. तुकोबारायांच्या गेल्या 8 पिढ्यांपासून देवाकडे कोणी काहीही मागितलेलं नव्हतं. तुकोबाराय रोज जायचे मंदिरात, भगवंताची मान खाली असायची. बरेच दिवस झाले देवाला त्याचं ओझ झालं. आता देवाने विचार केला, बघा, एखाद्या व्यक्तीचं जर आपल्याकडे घेणं असणारा जर समोर येऊन उभा राहिला तर ज्याला द्यायचं आहे तो खाली मान घालून उभा राहतो. तसं या ठिकाणी सुद्धा तुकोबाराय आले की भगवंताने खाली मान घालावी. पण देवाने विचार केला, आज तुकोबाराय आले की आपण त्यांना सांगायचं की तुकोबाराय तुम्ही काहीतरी मागा. आणि भगवंताने तुकोबाराय आलेल्या मान वर केली. तुकोबारायांनी विचार केला, म्हणल्यावर आज देवाची मान वर कशी? तुकोबाराय जवळ आले, भगवंताने सांगितलं, म्हणजे तुकोबाराय आज तुम्हाला काहीतरी मागावं लागेल. तुकोबाराय हसायला लागले, म्हणले, देवा, एवढ्या दिवसात कधी काही मागितलं नाही आणि आज काय मागू तुझ्याकडे? बरं, तुझी इच्छा आहे ना तर ठीक आहे, मी मागतो ना तुझ्याकडे, पण मला सांग की तुझ्याकडे मला देण्यासारखं आहे तरी काय? तुझ्या डोक्यावरचा मुकुट मला आवडला, पण तो सुद्धा दुसऱ्याचा आहे, मला माहिती झालं. अंगावरचा शेला आवडला, तो सुद्धा दुसऱ्याचा आहे. कानातले कुंडल आवडले, ते सुद्धा दुसऱ्याचे आहेत.
आणि दुसऱ्याने दिलेलं आपण कधी मागायचं नाही. तुझ्याकडे काय आहे देवा, उलट तूच दुसऱ्याकडे मागत असतो. तुला आठवतं का, ज्यावेळेस द्रौपदीकडे दुर्वास मुनी आले होते, अर्ध्या रात्री जेवण मागत होते, त्यावेळेस तिने तुझा धावा केला. कोठी गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा देवा, द्रौपदीने तुझा धावा केला आणि तू त्या ठिकाणी तूच खायला मागायला उभा राहिलाच. एवढंच नाही, बिचाऱ्या बळीराजाने 99 यत्न केले, एकच यत्न बाकी होता, तिथे देखील तू मागायला उभा राहिलास. आणि तूच सांग तू मला काय देशील. त्यावेळेस देवाने सांगितलं, म्हणले तुकोबार आहे ते तुम्हाला आठवतं, पण ज्या वेळेस उपमन्यूने वाटीभर दुधासाठी तप केलं, त्यावेळेस मी त्याला अख्खा समुद्र दुधाचा देऊन टाकला. बापाची मांडी मागणाऱ्या ध्रुवाला मी अढळपत दिलं. एवढंच नाही तर त्या ठिकाणी कृष्णावतारामध्ये सुदामा गरीब ब्राह्मण होता. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडेला, सुदामा हा गरीब ब्राह्मण होता, तरी त्याची अख्खी नगरी मी सोन्याची करून दिली. आणि तुम्ही सांगताय की मी काय दिलं. तुकोबारे सांगतात, देवा ठीक आहे, तुला द्यायचंच आहे ना, तर मग एक काम कर, मला काय दे. तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो,
आहे. सकारात्मक म्हणजे काय तर शब्दाच्या शेवटीच हेच मला पाहिजे. आता बघा मागताना सुद्धा काय मागावं हे आपल्याला कळायला पाहिजे. बघा एकदा एक राजा, त्याचा नियम होता दर पौर्णिमेला तो पूर्व दिशेला फिरायला निघायचा आणि त्या ठिकाणी त्याला पहिला व्यक्ती जो दिसला त्याने जे मागितलं त्याला तो देऊन टाकायचा. नेहमीप्रमाणे राजा निघाला आणि त्याला एक माणूस शेतामध्ये त्या ठिकाणी पाणी भरताना दिसला. त्या राजाने त्या माणसाला बोलवलं, सांगितलं, म्हणले दादा माझा नियम आहे की मी दर पौर्णिमेला फिरायला निघतो आणि पहिला माणूस जो व्यक्ती जो मला दिसला त्याने जे मागितलं त्याला मी देऊन टाकतो. आता त्या माणसाने सांगितलं, म्हणले बरं झालं तुम्ही भेटला. रात्रभर पासून मी देवाच्या विनंत्या करतोय पण कोणी येत नव्हतं. बरं झालं खरंच देव मला पावला बरं का. म्हणले मागा काय मागायचं. म्हणले राजे काय सांगू, मी रात्रभर पासून थंडीमध्ये या ठिकाणी पाणी भरतोय. माझ्याकडे तंबाखू आहे पण तंबाखूला लावायला चुना नाही, तेवढा चुना आणून द्या. राजाने डोक्याला हात लावला. मग बघा मागायचं असेल ना तर काहीतरी विचारपूर्वक मागायला पाहिजे. पण आपल्याला मागायची देवाकडे काय मागायचं ही सुद्धा अक्कल राहत नाही. मागणी मागायची असेल तर सती सावित्री सारखी मागा. ज्यावेळेस एका ऋषीच्या शापाने सावित्रीचा पती मरणार होता त्यावेळेस यम घेण्यासाठी आले. यम त्या ठिकाणी आले आणि सावित्री पुढे जाऊन उभी राहिली. यमाला सांगितलं, म्हणले यमा तुझ्यामध्ये ताकद असेल तर माझ्या पतीचे प्राण घेऊन जाऊन दाखव. यम सांगतो, मागे सरकला, घाबरला, सांगतो, म्हणले सती मी तुझ्यावर प्रसन्न झालो, माग तुला काय मागायचं. त्यावेळेस सती सांगते, म्हणले तुला द्यायचं असेल तर एक दे की माझ्या मुलाच्या डोक्यावर माझ्या सासू सासऱ्यांनी राजमुकुट बघायला पाहिजे. मागणी छोटीशी होती पण ऐका, तिच्या मुलाच्या डोक्यावर राजमुकुट पाहायला पाहिजे म्हणून तिचे सासू सासरे आंधळे होते. अगोदर त्याला डोळे द्यावे लागले. तिला मुलगा व्हावा म्हणून तिच्या पतीचे प्राण वाचवावे लागले. एवढंच नाही, तिचा मुलगा राजा व्हावा म्हणून ती परिस्थितीने गरीब होते म्हणून तिच्या पतीला राजा करावं लागलं. मागणी जर मागायची असेल तर असं काहीतरी त्या ठिकाणी मागितलं पाहिजे. आणि मग सांगतात ना, मागणं जर मागितलं ना, मागितल्यानंतर दिल्यानंतर काय करायचं. महाराज अभंगाच्या दुसऱ्या त्याला भीक म्हणतात. समाजासाठी जे मागितलं जातं त्याला दान म्हणतात आणि जगासाठी जे मागितलं जातं त्याला पसायदान म्हणतात. ते माझ्या माऊलीने सांगितलंय. दुरितांचे तिमिर जा विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जीवाशील तो तेला हो प्राणी जात. समाजासाठी मागण्याची ताकद फक्त माझ्या संतांमध्ये आहे. आपण फक्त दुसऱ्याचं वाईट मागू शकतो, दुसऱ्यासाठी कधी चांगलं मागू शकत. असं कधी घडलं का महिला मंडळ महादेवाच्या मंदिरात गेल्या आणि सांगितलं, देवा माझ्या शेजारच्याच चांगलं कर. म्हटलं कधी? कधीच नाही. फक्त स्वतःसाठी आपण मागतो. आता तुम्ही सर्व महिला मंडळ महादेवाची भक्ती करतात, बरोबर की नाही?
भक्ती करतात पण कशासाठी करतात? बोलत चला. देवासाठी करता का शेजाऱ्यांसाठी करता का स्वतःसाठी करता? स्वतःसाठी करता ना. रोज मंदिरात जातात पण रोज वेगवेगळं काहीतरी मागतात. कधीच एक मागणार नाही. देवही चिंतेत पडतो की आता यांना द्यावं तरी काय, कारण त्यांच्याकडे संपून जाईल पण आपलं मागणं संपणार नाही. एवढी भक्ती चालली आहे सध्या, एवढी भक्ती चालली आहे की देवही कंटाळून गेला आपल्याला. बरोबर की नाही? पण भक्ती करायला कुठे जातो आपण? मंदिरात जातो. बरोबर ना? तुम्ही जाता का? सर्व महिला मंडळ जाता का? तुम्ही महादेवाची भक्ती करत नाही का? मला ओळखत नाही का? ओळखता? सगळ्याच कोण कोण ओळखतं? बरोबर हात करा. बाकीचे नाही ओळखत का? मग बोलत चला. ओळखताना बोला. महादेवाच्या मंदिरात जाता का सर्वजणी? जाता ना? तुम्ही बोलत का बरं नाही? सगळेजणी महादेवाच्या मंदिरात जातात देवाची पूजा करण्यासाठी. बरोबर की नाही? मग महादेवाच्या मंदिरात जाऊन देवाची पूजा करतात, पण मग घरातल्या देवांची पूजा कधी केली का? देवाऱ्यातले देव नाही बरं का, आपले म्हातारे असणारे देव घरातले, त्यांची जाऊ द्या. तुमच्या महादेवाची सुद्धा पूजा करत. बरोबर की नाही? महादेवाची पूजा करायला जाताना घरच्या महादेवाला सांगता तुमचं पाणी घेऊन घ्या आंघोळीला, तुमची चहा पाणी करून घ्या. मग या महादेवाला जर राग आला तर? पण आता या महादेवांना राग येणार. तुम्ही भांडे घासायला लावले तरी यांना घासावे लागतील. माझे भाऊ आहे म्हणून बोलते बरं का. त्यांना भांडे जरी घासायला लावले तरी घासावे लागतील का? जरा अडचण आहे. गेल्या तर पुन्हा भेटणार नाही. जायचंय का? बघा, महादेवाची भक्ती करतात, चांगली गोष्ट आहे, भक्ती करायला पाहिजे, पण घरातल्या देवांना सुद्धा पूजलं पाहिजे बरं का. आपण फक्त काय करतो? काहीतरी स्वार्थासाठी मंदिरात जातो. मंदिरात जाताना स्वार्थ ठेवू नका मनामध्ये. स्वार्थ नसेल तर देव आपोआप देईल, आणि स्वार्थ असला तर देव देणार नाही. एवढी भक्ती करतो आपण की घरातल्या लोकांना खायला आहे की नाही हे सुद्धा आपण विचारत नाही. उठले की चाललो ताट घेऊन. वर्षभर कुठला ना कुठला दिवस त्या ठिकाणी आपला बांधलेला असतो. आता मार्गशीर्ष आहे, महिना आहे म्हणून आपला गुरुवार असेल. बरोबर की नाही? मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार, श्रावण महिन्यात श्रावण सोमवार, इतर दिवस तुमचे 16 सोमवार. बरोबर की नाही? चालूच आहे आपलं कुठलं ना कुठलं. वर्षभर देवाची भक्ती करतो. भक्ती जर शिकायची असेल तर यांच्याकडून शिका. उपवास करतो, हारतालिकेचा उपवास करतो, ऋषी पंचमीचा उपवास करतो, बरेच उपवास आपण करतो फक्त पाण्यावर. बरोबर ना? पिशव्या आणून यांचे पाय घासले गेले, असे उपवास आपले असतात. भक्ती कशी शिकायची तर यांच्यापासून. जेव्हा नवरात्रीचा टाइम असतो 9 दिवस, तेव्हा तर असे कडक उपवास असतात यांचे. सकाळपासून संध्याकाळ खाय 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 आणणार धकतो, एवढे कडक उपवास. बरं, एवढं हुशार, रोज मंदिरात जाता. इथला जाऊ द्या, इथं गर्दी नसते. आपल्याकडे प्रत्येक गल्लीमध्ये 2-2 देव्या बसतात. बरोबर की नाही? पण जर गडावर गेलं तिथं भरपूर गर्दी असते. एवढी मोठी लाईन असते, 4-4, 5-5 तास नंबर लागत नाही. 5-5 तर 2-2 दिवस जरी म्हटलं तरी काही हरकत. मग त्यावेळेस पुरुष मंडळी तुमच्या डोक्यात काहीच येत नाही. तुम्ही फक्त उभे राहता, चालायचं काम करता. पण महिला मंडळ हुशार आहे म्हणून एका घराची 2 घरं सुद्धा आम्हालाच करता येतात. बरोबर की नाही? आणि गळ्यात साखळी टाकून कसं मागे ओढायचं त्याला, तेही आम्हालाच जमतं. सगळ्या घरवाऱ्याला कसं फिरवायचं तेही कसं. मी आम्हाला का बरं म्हणते की मला राहायचं इथं. जर आम्हाला नाही म्हटलं तर सकाळी मला सामान भरून जावं लागेल आमच्या गावाला. काढून देणार का मला? गडावर गेलं की ह्या विचार करता कोण इथं टाइमपास करेल, इथं कोण टाइमपास करेल एवढा वेळ. मग तिथपर्यंत जायचं आहे तर काहीतरी युक्ती करावी लागेल. मग त्यांचं चालतं. नवरात्रीचे उपवास असतात, देवीची भक्त असते. आणि बघा, देवीच्या ज्यांच्या अंगामध्ये देवी आहे त्यांची नवरात्रीमध्ये सगळ्या देवे मोकळ्या होतात. तुमच्याकडे होतात का ताई? पाहिलंय ना तुम्ही? मग आमच्याकडच्या देवी बघा, आमच्याकडची देवी जाते, मग ती विचार करते त्या देवीच्या पायथ्यापर्यंत जायचं कसं. मग तिचं डोकं चालायला लागतं. मग ती तिथं सुरू करते. केस मोकळे केले की तिचं सुरू गडवरणी अंबाबाई हो, माय बाई अंबाबाई, गडवरणी अंबाबाई हो, माय बाई अंबाबाई, गडवरणी अंबाबाई हो, माय बाई अंबाबाई, गडवरणी अंबाबाई हो, माय बाई अंबाबाई.
उपवास टाळ घेऊन पडापड राहते. येते ना देवी अंगात, बरोबर की नाही? कोणाकोणाच्या अंगात देवी आहे बरं इथं? माझ्या पण अंगात आहे बरं का, माझ्या अंगात देवी आहे. पण ती मला काय सांगते, वडीलधाऱ्यांचा सन्मान कर माझी देवी. लहान लेकरांमध्ये देवाला पाहायचं शिक, भुकेल्याची भूक ताणण्याची ताण पूर्ण कर, अशी देवी मला माझी शिकवते बरं का. आणि तुमच्या देवी तुम्हाला केस मोकळे करून त्या ठिकाणी, मला सांगा देवी रिकामी का आपल्या अंगात यायला? आपल्या मनामध्ये एवढा द्वेष भरलाय, घरच्यांविषयी बाहेरच्यांविषयी द्वेष भरलाय. आपण कधी कोणाचा चांगला विचार करत नाही. महिला मंडळ, पुरुष मंडळी साधे आणि सरळ असतात, त्यांना काहीच माहित नसतं. फक्त आपण जसं नाचवलं तसं ते नाचतात. तुम्ही सांगा तुमचा भाऊ वाईट आहे, त्याला म्हणावं लागेल वाईट आहे, बरोबर की नाही? म्हणून आपल्या मनातला द्वेष काढा. जोपर्यंत तुम्ही देवाचं नामस्मरण करणार नाही, भक्ती करणार नाही मनापासून, तोपर्यंत मनामधली घाण कधी निघणार नाही. आपण कारणीभूत आहोत सगळ्या गोष्टींना. आपल्या मनामध्ये एवढा द्वेष भरलाय. आपण देवाची भक्ती सुद्धा स्वार्थापोटी करतो बरं का, स्वार्थापोटी करतो. घरातल्या लोकांना भुकेल्याची भूक ताणण्याची ताण आपल्याला कधी समजत नाही, आपण त्यांचाही द्वेष करतो. महादेवाच्या मंदिरात 3-3 वाजता जायचो आपण. सुरुवातीला 3 वाजता 2 वाजता जायचो. का जायचो? कोरा महादेव सापडला पाहिजे. भेटला घरना महादेव भूके, शेन मंदिर महादेव वाट देखराने, बरोबर का? घरातला महादेव उपाशी आणि चालल्या मंदिरातल्या. ती भक्ती तुम्ही देखाव्याची करता. एवढं मोठं आरतीचं ताट घेतलं की निघाल्या, लोकांना दाखवण्यासाठी भक्ती आहे ती. तुम्ही बरं मला सांगा, घरातून निघतात ताट घेऊन, तुम्ही काही नामजप करत जाता का? ओम नमः शिवाय, ओम नमः, असे जाता का? येईल म्हणे चालवत, येईल म्हणे चालवत, करत 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 तिथपर्यंत एक नाही आली तर बाई ती देवाचं वेळच नाही, ती देवधर्म समजतच नाही. मग तुम्हाला कधीपासून समजला सांगा ना? ती देवधर्म करत नाही, येत नाही, याचा अर्थ असा नाही की ती देवाला मानत नाही. ती घरातल्या देवांची सेवा करते, त्याच्यामध्ये ती व्यस्त आहे, म्हणून तिथपर्यंत ती येऊ शकत नाही. आपण भक्ती करतो ही देखावाची. एखाद्या ताईला तर असं वाटतं महादेवाच्या मंदिरात अशी चिपकते, तर माझ्यासारखी पूजा कोणाला येत नाही. मला जे जमतं ते कोणाला जमत, पण देव म्हणे माय तू दिसली का म्हणे आणले काटा येतस, हाय माय नकोच. आपल्याला काही मंदिरातच जाऊन देव करायला नाही, एकाच ठिकाणी बसून जरी नामस्मरण केलं तरी चालतं. काम करता करता जरी नामस्मरण केलं तरी चालतं. बघा, स्वयंपाक करताना म्हणजे वायफळ बटबट करण्यापेक्षा तुम्ही जर रामकृष्ण हरी मंत्र जप केला तर तुमच्या स्वयंपाकाची टेस्ट बघा कशी असते. आणि कटकट विनाकारण कटकट करताना स्वयंपाक करा आणि ती पण टेस्ट बघा. किती मसाले घातले तरी तिला स्वाद येणार नाही. मग कधी उद्यापासून करणार का मंत्र? सकाळी उठल्या उठल्या महादेवाचे पाय पडा. मंदिरातला महादेव नाही बरं, घरातला महादेव. आणि मी एवढं का बरं सांगते, ते माझे भाऊ आहेत, तुम्ही पाय पडलं तर माझं काळीच फुली, कारण ते साधे भोळे आहेत. महादेव भोळाच असतो. म्हणून तुम्ही सुद्धा भक्ती करत चला. विठाला विठाला. तुम्हाला वाटतं की भक्ती करत असताना खूप त्रास होतो. लोक बोलतात की कधीपासून देव करायला लागले, कधीपासून देवाच्या मागे लागले. त्रास आपल्यालाच नाही, संतांना सुद्धा झाला. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्याच संतांना त्रास झाला. तुकोबारांना किती त्रास झाला, पण संतांनी काय केलं? फक्त आपल्यासाठी, जगासाठी आपलं आयुष्य त्या ठिकाणी घालवलं, देवासाठी आयुष्य घालवलं. कष्ट घेती परोपकारी, संतांनी संसाराकडे पाहिलं नाही, संसाराकडे लक्ष दिलं नाही, फक्त जगाच्या कल्याणासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी.
संतांनी फक्त भगवंताचं नामस्मरण केलं, संसाराकडे लक्ष दिलं नाही. मग या ठिकाणी भगवंताने सांगावं म्हणले का तुकोबर आहे, फक्त गुणांचं गायन करून चालेल का? सगळं जग कोणी मुक्ती धन संपदा या ठिकाणी मागतंय, मग तुम्ही सुद्धा मागा ना. या ठिकाणी तुकोबारे सांगतात देवा तुला द्यायचं असेल तर काय द्या भंगाच्या तिसऱ्या काही नको, कारण
धन जर माझ्या जवळ आलं तर धन आल्यावर माणूस त्या ठिकाणी अहंकारी होतो. धन नकोय मला, कारण रावणाकडे काही कमी धन होतं का? पण रावणाची काय अवस्था झाली, म्हणून मी धनापासून त्या ठिकाणी लांब आहे. धनाची मला गरज नाही, कारण धन जवळ असलं की त्या ठिकाणी माणसाला अहंकार येतो. माणसाला माणूस समजत नाही. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला कोणाची किंमत राहत नाही बरं का, कारण पैसाच त्यांच्यासाठी सर्व काही असतो. पैसा आल्यानंतर माणसाला असं वाटतं की मला कोणाचीच गरज नाही, मला देवाची सुद्धा गरज नाही. पैसे ज्याच्याकडे आले तो देवाला सुद्धा विसरतो. पण ऐका, पैसा हा कधी सोबत गेला का? रावणाकडे सुद्धा पैसे होते, मग रावण काय अमर राहिला का? मग आपण अमर राहणार आहोत का? पैसा आल्यानंतर माणसाला अहंकार कशासाठी येतो? पैशाचा अहंकार का करतात? कोरोनाच्या काळामध्ये असं घडलं का की पैसेवाले जिवंत राहिले आणि गरीब लोक त्या ठिकाणी गेले? सर्वात जास्त संख्या कोरोना काळात मरणाऱ्यांची संख्या होती ती पैसेवाल्यांची, कारण त्यांच्याकडे पुण्याचा बॅलन्स शिल्लक नव्हता. त्यांनी आयुष्यभर पैशाला महत्व दिलं. गरीबाकडे त्या ठिकाणी पुण्य थोडंफार त्यांचं शिल्लक होतं, म्हणून त्या ठिकाणी ते वाचले बरं का. गरीब दिवसभर राबतो, कष्ट करतो आणि रात्री सुखाची झोप त्या ठिकाणी घेतो. पैसेवाल्याला सुखाची झोप नाही. दिवसभर तो विचार करतो की हा पैसा कुठे टाकायचा, पैसा कसा येईल, याचा वापर कुठे करायचा. ज्यांनी व्याजाचे दिले आहेत ते विचार करतात, 2 भावना कोणले दिलेत, 5 भावना कोणले दिलेत. रात्रभर डोक्यात ते चालतं. पण गरीबाच्या डोक्यात असतात का काही विचार? काहीच नाही. फक्त कष्ट करायचं, दिवसभर काम करायचं आणि रात्री आल्यानंतर त्या ठिकाणी आरामाने झोप लागते. आता महिला मंडळ जिच्या अंगावर दागिने नाही, सोनं नाही, तिला भीती आहे का कुठे जाण्याची? पण ज्यांच्या अंगावर आहे त्यांना किती भीती असते. रुमाल गुंडाळावा लागतो. जास्त सोनं सुद्धा काही कामाचं नाही, कारण जिनके पास सोना होता है वो सोना भूल जाता है. ज्याच्या जवळ सोनं आहे त्याला झोप लागत नाही. रात्रभर त्या ठिकाणी स्वतःच पहारा करावा लागतो. चोर आता दरवाजा ठोकतील की तेव्हा ठोकतील सांगता येत नाही. गरीबाच्या झोपडीचा दरवाजा उघडा असतो बरं का. म्हणून सर्वांना सांगते, पैसा आला की अहंकार करू नका. पैसा हा क्षणभर आहे, पण माणुसकी ही मरेपर्यंत टिकणारी आहे. कारण माणूस जेव्हा मरतो तेव्हा त्याच्या सोबत इथं पैसा जात नाही बरं. हो धन मिळवणारी कोट्याने ठिकाणी बघा, तुम्ही एवढं राबतात, कष्ट करतात, कमाया करतात. मला सांगा, वर गेल्यावर देव असं विचारेल का, काय रे बाबा तू किती बिघे जमीन केली, किती बंगले बांधले? विचारणार नाही का? तिथं फक्त हिशोब कशाचा असेल? कर्माचा. एक सुंदर श्लोक आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तिथं फक्त कर्माचा हिशोब होतो. कर्म कोणाला चुक नाही बरं का. बघा, देवी देवतांना चुकलं नाही तर आपल्याला कुठे चुकणार आहे. म्हणून कुठलंही काम करताना विचारपूर्वक करत चला. बघा, हल्लीच्या काळामध्ये भावांना सुद्धा एकमेकांची किंमत राहिली नाही बरं का. भांडणी होतात, वाद होतात, कशावरून होतात? शेतीच्या वाटणीवरून, बांधावरून, घराघरात वाद चालले. भाऊ भावाच्या जीवावर उठलाय, मुलगा बापाच्या जीवावर उठलाय. बाप लेकांमध्ये भांडणी, भावा भावांमध्ये भांडणी, भावा बहिणींमध्ये भांडणी. एवढे वाद चालले सध्या की फक्त कशासाठी? प्रॉपर्टी आणि पैशासाठी. लहानाचे मोठे होतात मुलं. आई वडिलांना चांगलं वाटतं आपल्या लेकरांसाठी आपण काहीतरी कमवून ठेवावं. राबराब राबतात, रात्रंदिवस कष्ट, हाडाचे काढ, रक्ताचं पाणी करतात. लहानाची मोठी करतात. आई वडिलांना वाटतं आता मुलं मोठी झाली, त्यांच्या उद्योगाला लागली, आता यांचं लग्नाची तयारी करायला काय हरकत नाही. आपल्या घरामध्ये लक्ष्मी आली की त्या ठिकाणी आपल्या घराची अजून काहीतरी सुधारणा होईल, अजून आपली प्रगती त्या ठिकाणी होईल. ज्यावेळेस मुलाचं लग्न त्या ठिकाणी जुळतं, आनंद असतो. लक्ष्मी येणार आहे आपल्या घरामध्ये. लग्न होतं, लक्ष्मी घरामध्ये येते. महिने, 2 महिने, 4 महिने ती लक्ष्मी आपलं रूप दाखवायला सुरुवात करते. आता मला सांगा, प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी. मग त्या लक्ष्मीने कसं राहावं? लक्ष्मी बनूनच राहावं की नाही? पण जेव्हा ती लक्ष्मी तिचं रूप बदलते, तिचा अवतार बदलतो, तेव्हा तिला काय म्हटलं जातं माहितीये का? अवदसा. जी घर जोडून ठेवते तिला लक्ष्मी म्हणतात, आणि जी घर तोडायची कामं करते, एका घराची 2 घरं करते, तिला अवदसा म्हणतात.
मुलं मोठी झाली, लग्न झालं दोघांचं. दोघं भावंडांना एका ताटात जेवायची सवय. आता त्यांच्या दुरावा निर्माण होतो. घरात कटकट चालू होते की आपली वाटणी झाली पाहिजे, आपली वाटणी झाली पाहिजे. दोघं भावंड रात्रीच्या वेळेला बसतात, एकमेकांना सांगतात. लहान सांगतो, दादा तुझ्यापासून लांब जाण्याची माझी मुळीच इच्छा नाही, पण काय करावं, मी जर तुझ्यापासून लांब नाही गेलो तर संसार मुळे. मोठा भाऊ सांगतो, चिंता करू नको, कधीतरी आपल्याला वेगळं व्हायचंच आहे, मग वाद नको घरात. सकाळ झाली, त्या ठिकाणी पण सरपंच, पोलीस पाटील सगळ्या लोकांना बोलवण्यात आलं. सगळे बसले, वाटणी अर्ध गाव त्या ठिकाणी जमा झालं. आता घरातून भांडे काढू लागले. दोघं सुना दाराच्या आडून पाहताय, मुलं समोर उभे आहेत, आई वडील समोरासमोर बसले, एकमेकांकडे पाहताय. दोघांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. भांड्यांची वाटणी चालली. आई त्या भांड्यांकडे पाहते. बाप तिला विचारतो, म्हणजे काय ग, तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू का? ती सांगते की हा संसार त्या ठिकाणी कसा जोडला हे माझं मलाच माहिती. रात्रंदिवस शेतामध्ये त्या ठिकाणी कष्ट केले, शेतामध्ये गेली, उन्हातान्हात मी त्या ठिकाणी राबली, हा संसार जोडला आणि या संसाराचे 2 भाग त्या ठिकाणी होत आहेत. हे पाहून डोळ्यामध्ये पाणी. जेव्हा शेतीची वाटणी व्हायला लागली तेव्हा बापाच्या डोळ्यामध्ये पाणी. बाप विचार करतो, काही नव्हतं हातामध्ये, जवळ काही नव्हतं, मी एवढं कष्ट करून स्वतःच्या हातावर सगळं उभं केलं, एवढी शेती त्या ठिकाणी जोडली आणि आज त्या शेतीची वाटणी होते. दोघं मुलं वाटणी करतात. शेतीची वाटणी झाली, भांड्यांची वाटणी झाली, घरांची वाटणी झाली. आता शिल्लक राहिले फक्त आई आणि वडील. लहानी सांगते पतीला, त्यांचा विषय घ्यायचा, मी त्यांना सांभाळू शकत नाही. इकडनं मोठी सांगते, लग्न केलं तेव्हापासून मीच त्यांचं करते, मी त्यांना अजिबात सांभाळणार नाही. दोघं मुलं एकमेकांकडे पाहतात. आई वडील दोघं एकमेकांकडे पाहतात, डोळ्यामध्ये पाणी आहे. काय उपयोग मुलांना जन्माला घालून? देवाकडे नवसा करतात. ज्यावेळेस मुलं होत नाही त्यावेळेस तुम्ही नवसा करतात देवाकडे, आणि मुलं झाल्यानंतर हीच मुलं आई वडिलांची वाटणी करायला उभे राहतात. तेही त्यांना ओझं वाटतं. आता मोठा मुलगा सांगतो, म्हटले चिंता करू नको. लहानला सांगतो, तुझी लेकरं लहान लहान आहेत, एक काम कर, त्यांना सांभाळणारं कोणीतरी पाहिजे, म्हणून आईला तू तुझ्यामध्ये घे, आणि माझा दुकानाचा धंदा आहे त्यात बसणारं कोणी नाही, म्हणून वडिलांना मी घेतो. मला सांगा, आई वडिलांनी तुमची कधी वाटणी केली होती का? 6 मुलं असले तरी सुद्धा आई वडिलांनी कधी वाटणी केली नाही. जर वडील लहानपणीच वारले तर ती एकटी आई 6 मुलांचा सांभाळ करते, आणि मुलं मात्र आई आणि वडिलांचे 6 महिने ठरवून घेतात. ज्यांनी आयुष्य सोबत काढलं, एका ताटात ते जेवले, त्यांना शेवटी जाता जाता त्यांची त्या ठिकाणी वाटणी केली जाते. मला तरी असं वाटतं की या कलियुगामध्ये, आत्ताच्या काळामध्ये ज्यांना मुलं आहेत ते सुखी नाहीत बरं का, आणि ज्यांना मुलं आणि मुली काहीच नाही ते सर्वात भाग्यवान सुखी आहेत. त्यांना एकच दुःख वाटतं की देवाने आम्हाला एखादी मूलबाळ दिलं असतं तर. ते घरात स्वतःला विचारतात, स्वतःच्या मनाला खातात की आम्हाला एखादी मूलबाळ पाहिजे होतं, पण जेव्हा ते बाहेर जाऊन हे वाद पाहतात तेव्हा म्हणतात, देवा मी भाग्यवान आहे, मला तू मूलबाळ दिलं नाही ना, खरंच मी भाग्यवान आहे. थोडस त्यांना दुःख होतं, पण आनंदही होतो की आज आपले हाल करणारे मुलं असून सुद्धा हाल आहे. मुलं असून आई वडिलांना सांभाळत नाही. त्या ठिकाणी दोघं पती पत्नी एकमेकांकडे पाहताय की आता आपल्याला ह्या म्हातारपणी वेगवेगळं राहावं लागेल. पती विचारतो पत्नीला, काय ग तुला का रडायला येतं? वाटणी तर कधीतरी होणारच होती. ती पत्नी सांगते, वाटणी संसाराची नाही झाली, शेतीची नाही झाली, माझ्या 2 काळजाच्या तुकड्यांची वाटणी झाली, यामध्ये पती पत्नीची वाटणी झाली. हे दुःख मला वाटतंय की मी हाच दिवस पाहण्यासाठी 2 मुलांना जन्म दिला होता. प्रत्येक मुली त्या ठिकाणी सांगतात कीर्तनातून की मुलगी पाहिजे, मुलगी पाहिजे. मग तुम्हाला मुलगी पाहिजे, मग तीच मुलगी दुसऱ्याच्या घरी जाताना त्यांची मुलगी होऊ शकत नाही का? आपली मुलगी असते ना, मग दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर ती त्यांची मुलगी होऊ शकत नाही का? तसे संस्कार आपण त्यांच्यात टाकले पाहिजे मुलींमध्ये. पण आज परिस्थिती अशी आहे की मुलीचं ज्यावेळेस लग्न करायचं आहे त्यावेळेस साखरपुड्यापासून सुरुवात होते. साखरपुडा झाला की आई मुलीला सांगते, मुलगी तिकडे सांगते. मागण्या एवढं वाढलंय की मुलांना मुली भेटत नाही.
शेतकऱ्यांना कोणी मुली देत नाही. मला सांगा, प्रत्येक जण सांगतं कंपनीत का असायला पण शहरामध्ये असायला पाहिजे. पण एक सांगून जाईल, कंपनीमध्ये जे आहेत त्यांचे कोरोना काळामध्ये किती हाल झाले हे सगळ्यांना आठवण आहे. तुम्ही 4 वर्षात विसरू नका कंपनीवाल्यांचे हाल. 50,000 रुपये, लाख रुपये महिना गमवणारा लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं तर खाली दुधाच्या टँकरमध्ये बसून गावाकडे आला होता. ही त्यांची अवस्था होती. आणि माझा शेतकरी 20 गुंठेवाला गावात रुबाबाने राहत होता. मग मला सांगा बरं का, तो कंपनीत असलेला चांगला की माझा शेतकरी राजा चांगला? मग शेतकऱ्याला मुली तुम्ही देत नाही. शेतकऱ्याचा विषय आला की नाही आम्हाला आमची मुलगी शेती काम करणार नाही. शेतकऱ्याने जर शेतामध्ये नाही पिकवलं तर नोकरीवाला तिथं काय दगड खाईल का? आज सगळे जे आहेत ना शहरामध्ये, मोठमोठ्या कंपनीवाले असू द्या, कोणीही मोठा व्यक्ती असू द्या, तो आपल्या जीवावर पोट भरतोय. आपण इकडे पिकवतोय म्हणून ते तिकडे खाताय. पैसा नाही खात माणूस. म्हणून सांगते सगळ्यांना हात जोडून शेतकऱ्यांना सुद्धा मुली देत चला बरं का. कारण फक्त तात्पुरतं सुख बघू नका. हे शेतकरी मुलं त्या ठिकाणी गेले बघायला की मागण्या असतात. बऱ्याच ठिकाणी विचारलं जातं, आम्ही कीर्तनला गेलो की आम्हाला सांगतात ताई मुलगी बघा ना. प्रश्न पडतो, प्रॉपर्टी घेणं सोपं झालं पण मुली मिळवणं कठीण झालं. आणि ज्यांच्या घरात मुली आहेत त्यांना जर सांगितलं मुलीचं लग्न करायचं आहे का, तर तो दादाच्या पुढे ताई येऊन सांगते आम्हाला लग्न करायचं आहे. बरेच लोक त्या ठिकाणी विचारतात. बऱ्याच ठिकाणचे आले, एका ठिकाणचे म्हणतात 2 लाख देतो तुमची मुलगी आमच्या घरी द्या, आम्ही नकार दिला. एका ठिकाणी सांगतात 5 लाख देतो तुमची मुलगी आमच्या घरी द्या, तरी मी नाही दिली. मला सांगा, आपली संस्कृती आहे का मुलीचा पैसा घेणं? मुलीचा पैसा जो घेतो ना त्याच्यापेक्षा नालायक बाप जगात कुठेच नाही बरं. मुलीचा पैसा घेणारा नालायक बाप जगात नाही. आणि महिला मंडळ पैसे बोलायला आपण सुद्धा पुढे असतो बरं का. पण आपण स्त्री आहोत, महिला आहोत याचं भान ठेवा. मुलीचा जर पैसा घेत असाल तर समजा तुम्ही मुलीचा सौदा. मुलगी विकली, तुमच्याकडे देण्यासारखं काही नसेल, देऊ नका. सरळ हाताने कन्यादान करा, पण मुलीचा पैसा त्या ठिकाणी घेऊ नका. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाला सांगेल बघा, मुलगी सासरी गेली ना तिच्या घरामध्ये ढवळाढवळ संसारात करू नका. आपण इकडनं सांगतो मुलगी तशी तिकडे वागते. त्यांचे जर घराचे 2 घर आपण केले तर आपलं सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. म्हणून सांगते, चांगलं काही करा, देवाची नजर आपल्यावर आहे. आपण जरी या ठिकाणी काय करतोय सगळं देव पाहतोय. वाटतं की आपल्याला बोलणार कोणी नाही, आपलं पाहणार कोणी नाही, पण देवाची नजर प्रत्येकावर आहे. कोण काय करते त्याचा एकेकाचा हिशोब तुम्हाला वरती गेल्यावर करावा लागेल बरं का. चुकत नाही, कर्म कोणालाच चुकत नाही. शांत शांत बसू नका. मी इथं कीर्तन करायला उभीच नाही, फक्त तुमच्याशी बोलण्यासाठी. कारण मला वेळही जास्त दिलेला नाही. महाराजांनी सांगितलं 1 तासात सगळं बोलून घ्यायचंय तुम्हाला. मग मी या ठिकाणी अभंगावर बोलणारच नाही. मला जे माझं मत आहे मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. मला असं वाटतं तुम्ही थकल्या का? बोला. तुमचा आवाज वाढलाय म्हणून तिकडे शांत आहे, बरोबर की नाही? तुम्ही असं घाबरायला लागत का? पटेल काय भीती आहे का? घरी जाऊन काही धाक आहे का? घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. तुमच्यासाठीच तर मी पाचोरीत आली. मला माहिती माझ्या भावांवर अन्याय होतोय म्हणून मी इथं आली बरं का. तुम्ही चिंता करू नका, हे काय करतील आपण बघून घेऊ. सारख्या माणसांना मांजरीसारखं करून टाकलं. एवढा आवाज तुमचा, मग इथं का आवाज निघत नाही? तुम्ही एक काम करा, मला असं वाटतं झोपा लागता
सगळ्यांनी लांब पाय करून घ्या. पाय दुखून आले असतील लांब पाय करून घ्या. आणि जर लांब पाय करून भागणार नाही तर जरा लुईल्या, तुम्ही बी लुईल्या, आम्ही बी लुईल्यातच, कारण आम्ही बी थके जायलेत. सगळ्यांनी वर हात करा, करा वर हात. ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करा. फक्त पोट पाटल्यावाल्याच नाही करू नका. केले का हात वर? केले का? बस असं काय नाही. आता काकडाकडे जाऊ आपण, कारण असे काय तुम्ही सापडणार नाही ना. विठोबा